दाबूया बटन रेफ्रिजरेटरचं, येणार वादळ परिवर्तनाचं, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप, जैतापकर ऑटोमोबाईल्स। शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात गडकिल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल सत्ताधाऱ्यांमध्ये कमालीची अनास्था पाहायला मिळते। मात्र कोकणचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात खास उल्लेख केलाय। राजस्थानच्या धर्तीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचं संवर्धन होणार असून निलेश राणे यांच्या व्हिजनचं दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमींनी स्वागत केलंय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या कोकणला गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा लाभलाय। मात्र इतिहासाच्या या साक्षीदारांची दुरावस्था पाहता कोणाही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवरायांचं नाव घेत सत्तेवर आलेल्या पक्षांनीही यासाठी काहीच न केल्यानं हा समृद्ध वारसा नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळेच स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात याबाबतचा खास उल्लेख केलाय। राजस्थानच्या धर्तीवर या गडकिल्ल्यांचा विकास करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गडकिल्ल्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की नुसतं गडकिल्ले हे डागडुजीसाठी नव्हे तर पर्यटनासाठी त्याचा वापर व्हावा, जसं राजस्थानमध्ये होतो। राजस्थानच्या धर्तीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर तुम्ही ह्या गडकिल्ल्यांना चालवायला द्यावं, प्रायव्हेट कंपनी असतील किंवा गव्हर्नमेंटनी ते ठरवावे, टेंडर सिस्टम असू दे, तर ते सगळं चालवून देणं एक नवीन पर्यटक तयार होईल, एक नवीन ओळख तयार होईल। आज बघा राजस्थानला उदयपूर, जोधपूर हे असे सेंटर झालेत पर्यटनाचे की माणूस राजस्थान म्हटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला पण जोधपूर आठवणार, जयपूर आठवणार। हे का होतं? कारण का तिकडच्या किल्ल्यांना तिकडे पर्यटनासाठी, पर्यटकांना राहण्यासाठी तिकडे सोय झाली। मोठी कंपनी ते किल्ले चालवावे लागले आणि ते सगळे चालवत असल्यामुळे दर्जा निर्माण झाला आणि आज जगातला पर्यटक आज राजस्थानकडे वळला। त्याच्यामुळे एक उदरनिर्वाहाचं साधन अनेक लोकांचं सुरू झालं। घोषणा सगळेच करतात, पण अभ्यासपूर्वक एखाद्या प्रश्नावर आपली भूमिका निश्चित करणं आणि आपल्या जाहीरनाम्यात त्याचा खास उल्लेख करणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे। गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा जपण्याबरोबरच राजस्थानच्या धर्तीवर थेट जगभरातल्या पर्यटकांशी हा अनमोल ठेवा जोडता येणार आहे। विकासाचं एक वेगळं विजन असलेले निलेश राणे कोकणचा कशा पद्धतीने विकास करतील हे या एका मुद्द्यावरूनही स्पष्ट होतंय। त्यामुळेच आज निलेश राणे यांच्या या भूमिकेचं इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींमधून कौतुक होतंय। ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह।